रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भाजपने मला खासदारकी दिली, पण काकांच्या कपाळावर आट्या पडल्या. धैर्यशील पाटलांचा शेकापच्या जयंत पाटलांवर पलटवार. जयंत पाटील यांनी धैर्यशील पाटील यांना डिवचले. राज्यसभेवरची खासदारकी फक्त 17 महिन्यांसाठी. जयंत पाटील यांचा धैर्यशील पाटील यांना टोला. भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांनी शेकापची साथ सोडून भाजपचा हात धरला. त्यामुळे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील त्यांच्यावर नाराज असणे स्वाभाविक आहे. पण आता दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी धैर्यशील पाटील यांची खासदारकी अवघी 17 महिन्यांची असल्याची बोचरी टीका केली होती. त्यावरून आता धैर्यशील पाटील यांनीही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. धैर्यशील पाटील यांच्या निमित्ताने आता शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी चिघळला आहे. भाजपने धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर संधी दिल्याने आणि त्यावरून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी खासदारकीच्या कालावधीवरून केलेल्या वक्तव्यावरून धैर्यशील पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर पलटवार भाजप आयोजित पेणमधील कृतज्ञता सोहळ्यात केली आहे. या ठिकाणी आमदार झालो. माझा मी नशिबाने एवढा आहे की ज्या मुलींना मी सोडलं ते सुद्धा आज माझीच काळजी करताय. याचं 17 महिन्यामध्ये कसं होणार? मला दिलेली खासदारकी जी आहे ना, ही माझ्या पक्षाने माझ्यावरती दिलेला हा विश्वास आहे. मला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कोर्टमध्ये मला मान्यता मिळाली, माझ्या कार्यकर्त्याला मान्यता मिळाली. मी ज्या पक्षामध्ये आलो त्या पक्षाने मला स्वीकारलं. असा या खासदारकीचा अर्थ आहे. ही 2 वर्षाची असलेली खासदारकी आहे, 17 महिन्याची काही नाहीये. आणि मी तुम्हाला सगळ्या मंडळींना सांगेन की हा फरक माझ्या पुढाला कळला नाही हो. 24 जागा 5 वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हा परिषदेच्या निवडून आणल्या. 24 जागा आणि 12 जागा ज्यांनी आणल्या त्यांना अध्यक्षपद दिलं. ज्या माणसाला 12 आली तर 24 आली हे त्यावेळी कळलं नाही. त्यांनी आता या ठिकाणी जास्त पैसे या ठिकाणी घेऊन आणि मी त्यांना हाही शब्द दिली. त्यांना काय झालंय? मग हा 6 महिन्यामध्ये मुळात ते 17चा आकडा घालताय तो चुकीचा घालताय. ते म्हणतात 6 महिने याला शिकायला जातील आणि 6 महिने आचारसंहितेत जातील. मग हा बिचारा करील काय? तर मी त्यांना शब्द देतो, मला 6 महिने नाही, 2 महिने नाही, माझ्यावर जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय ना, त्या विश्वासाच्या बळावर मी असं काम करीन. काका मी असं काम करीन की 2 वर्षांनी भाई काका तुम्ही असं बोलाल तर मी धैर्यशीलला भाजपमध्ये पाठवला. ज्यांनी आधार दिला त्यांना त्यांच्या बाबत माझ्या मनामध्ये नेहमी सापडत राहील. पण मी सुद्धा आता भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. वाकूच्या धैर्यशील पाटलाला तुम्ही काय बोला तो तुमचा अधिकार असेल. मी त्याला होतं हा तुम्हाला अधिकार असेल. पण आता धैर्यशील पाटील ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याच्या लायक आहे असं भारतामधली सर्वात मोठी पार्टी असलेली भारतीय जनता पक्ष जेव्हा बोलते तेव्हा आता माझ्या राजकीय बळाबद्दल काही फार मोठं बोलू नका एवढ्या मानाची अपेक्षा मी त्या मोठ्या माणसाकडून निश्चितपणे करतो. आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंत्र्यांना सांगेन, आमदारकी असतील, खासदारकी असतील, ग्रामपंचायती असतील, त्यात आपल्याला जिंकाव्याच लागतील. पण कोण आमदार व्हावा, कोण खासदार व्हावा, कोण सरपंच व्हावा,